प्रत्येक गावात एखादा ना एखादा व्यक्ती खबरीलाल असतोच, जो इकडे तिकडे खबर पसरत असतो. अशाच एका गावातला एक खबरीलाल एक दिवस बघतो की गावात एक म्हातारा टक्कल करून जोरात रडतोय. तो त्याला विचारतो, अरे तात्या काय झालं, टक्कल काय केलंय, रडतो का बरं? तो म्हणतो, अरे तुला माहित नाही, अरे सिकंदर मेला. आता खबरीलाल विचार करतो की अरे सिकंदर मेला हे मलाही माहित नाही. आता तोही टक्कल करतो आणि रडायला लागतो आणि गावात फिरतो. गावात जो कोणी त्याला विचारतो, अरे तू टक्कल का केलं, तर तो त्यांना विचारतो, अरे तुम्हाला माहित नाही, अरे सिकंदर मेला. असं म्हणता म्हणता गावात सगळीकडे बातमी फैलते आणि सगळ्यांना वाटतं की इतक्या लोकांनी टक्कल केली म्हणजे हा खूप मोठा व्यक्ती मेला असावा, म्हणून आपण पण टक्कल करून शोक करावा. शेवटी सरपंचापर्यंत बातमी पोचते. तेव्हा सरपंच विचारतो, अरे हा सिकंदर कोण होता? तेव्हा सगळे खबरीलालला समोर करतात. तो सगळ्यांसमोर तात्याला विचारतो. तात्या म्हणतात, अरे सिकंदर हा माझा गाढव होता. तो मेला म्हणून मी रडतोय, कारण त्यांनी माझी खूप सेवा केली. त्याच्याशिवाय मी आज कसा जिवंत राहू? यावरून आपल्याला कळतं की बरेचदा लोक शिळ्या मेंढ्यांसारखं दुसऱ्यांचं अनुकरण करत असतात. ते का करावे असं ते विचार करत नाही. आपण विचारलं तर लोक हसतील, म्हणून आपल्या मिथ्या अहंकाराला ठेच पोहोचेल, म्हणून आपली विवेक बुद्धी पण वापरत नाही, फक्त अनुकरण करतात.